नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, विनंती ऑर्गॅनिक्स ही एक अँटीऑक्सिडंट्स बनवणारी कंपनी आहे. अँटीऑक्सिडंट्स औषधामध्ये लागतात. आपण आरोग्याच्या पुस्तकात वाचतो की तुम्ही अँटीऑक्सिडंट घ्या किंवा या पदार्थामध्ये अँटीऑक्सिडंट असतो वगैरे वगैरे. ते कंपनी अँटीऑक्सिडंट बनवते जे फार्मास्युटिकल कंपनीला जरुरी असतं. आणि हा शेअर एका वर्षाचा प्रॉफिट ह्याचा TTM प्रॉफिट 30% वाढला आहे, पण शेअर 12% पडलेला आहे. म्हणून आपण शेअर अभ्यासासाठी घेतलेला आहे. ओके, विनंती ऑर्गॅनिक्स ओके 2000 रुपये होता ऑक्टोबर 24ला, त्यानंतर पडला मार्च एप्रिलमध्ये 25ला 1500 रुपये आला, त्यानंतर परत 2000 गेला जुलै 25ला, आणि आता परत 1600 रुपयाला असू शकतो. बघा तुम्ही, प्रमोटरचे 74% स्टेक आहे, त्यामुळे प्रमोटरची स्टेक्स जास्त आहे, उत्तम आहे. FIचे 4% आहेत, DIचे 10% आहेत, आणि पब्लिकचे 12% आहेत. असे स्टेक होल्डर्स आहेत. या कंपनीचे रिझर्व्स 300 कोटी होता 2014ला, तो 8 टाइम्स वाढला आहे, त्यामुळे 2800 करोड झाला आहे. रिझर्व्ह वाढला म्हणजे काय, प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे, त्यामुळे बॅलन्स प्रॉफिट रिझर्व्हमध्ये टाकतात, त्यामुळे रिझर्व्ह वाढलेला आहे. रिझर्व्हमध्ये गंगाजळी, प्रत्येक कंपनीची गंगाजळी उत्तम असली पाहिजे इक्विटीच्या. ओके, पहिल्यांदा एक लाईन आयटम असतो ॲसेटच्यामध्ये की स्वतःची इक्विटी किती, मग गंगाजळी किती, म्हणजे रेनी डेजसाठी कामाला येणारे पैसे. तर ओके, तर या कंपनीचे जी इक्विटी आहे ती फक्त 10 कोटी आणि गंगाजळी आहे ती 2800 करोड आहे, त्यामुळे उत्तम रिझर्व्स आहेत या कंपनीचे. आणि P/E 40 आहे. P/E थोडं महाग आहे, पण फेस व्हॅल्यू 1 आहे, आणि लोन शून्य आहे. लोन शून्य असलेल्या कंपन्या मला खूप आवडतात, तुम्हालाही ते आवडून घ्या, त्यामुळे याच्यामध्ये धोका कमी असतो. ओके, ॲज इट इज शेअर मार्केट रिस्की आहे, त्याच्यामध्ये अजून लोनवाल्या कंपन्यामध्ये अजून धोका, राईट. त्यामुळे धोका कमी करण्यासाठी शून्य लोन असणाऱ्या कंपन्या घेणे जास्त महत्त्वाचे असते, आणि डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या. ओके, ROC 21%, ROC 16%, ROE 16% आहे. ओके, बुक व्हॅल्यू 271 आहे, फेस व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे याच्यामध्ये पुढे फायदा काय मिळणार नाही आहे स्प्लिटचा ऑब्वियसली. ओके, त्यानंतर PBT 129 कोटीवरनं 10 वर्षामध्ये 585 कोटी आलेला आहे, म्हणजे PBT ह्यांचा जो 6 टाइम्स वाढलेला आहे. ओके, 10 वर्षामध्ये, तर उत्तम प्रोग्रेस आहे. ग्रोथ कंपनी आहे. 17% डिव्हिडंड द्यायची तेव्हा आता 19% डिव्हिडंड देते. ऑपरेटिंग कॅश पण चांगला आहे, तेव्हा 131 कोटी होता ऑपरेटिंग कॅश फ्लो 2014ला, आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो 494 करोड आहे. ओके, एका वर्षाला, त्यामुळे PATच्या जवळजवळ ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे, त्यामुळे यांचे पैसे येतात आहेत. ओके, ARमध्ये बसलेले, अकाउंट रिसिवेबलमध्ये बसलेले पैसे नाही आहेत. ओके, डेटर्स यांचे 96 डेज होते, ते आता 96 डेज आहे, 82 होते आधी. इन्व्हेंटरी फक्त 66 दिवसाची आहे. कॅश फ्लो कन्व्हर्शन 119 दिवसामध्ये होते, कॅश कन्व्हर्शन सायकल, आणि वर्किंग कॅपिटल 107 दिवसांचा आहे. हा पडलेला शेअर आहे डिस्पाईट द प्रॉफिटेबिलिटी राईज, त्यामुळे याच्याकडे तुम्ही बघायला पाहिजे. उत्तम DNA कंपनी आहे, इक्विटी 10 कोटी आहे, बॉरोइंग 0 आहे, फेवरेबल